गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम लेह। आज तारीख आहे 30 जून 2023। पण आता लेहवरून म्हणजे मेन सिटीमधून निघतोय, आपण जातोय टुवर्ड्स नुब्रा व्हॅली। तर त्यासाठी आपण टेम्पो ट्रॅव्हलर परत बुक केली आहे। इथून चेकआउट करूया, आजचा स्टे आपला तिकडेच असेल। आता वाजलेत 7:45 आणि 8 पर्यंत निघायचं बघतोय, तर पटकन नाश्ता करू आणि निघूया। तर आपला ब्रेड ऑमलेटचा ब्रेकफास्ट आलेला आहे, पटकन खाऊया, निघूया। खूप लेट झालाय, 8:30 झालेत। आता आपण निघालो आहोत लेहमधून नुब्रा व्हॅलीच्या साईडला, आणि ही आपली नवीन टेम्पो ट्रॅव्हलर आपण बुक केली आहे। ते सगळे रेडी आहे, बॅग मागे टाकल्यात आणि याच्या सीट पण खूप चांगल्या आहेत, बसायला कम्फर्टेबल एकदम। हे आहेत आपले नवीन ड्रायव्हर, हॅलो, जे आपल्याला आता नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक वगैरे फिरवणार आहेत। गणपती बाप्पा मोरया। मोनालिसा स्टेचे रिव्ह्यू देतो। खाली जे त्यांचं गार्डन होतं, ॲपल गार्डन आणि चेरी गार्डन, ते खूप चांगलं होतं। तिथे नाश्ता वगैरे करायला खरंच खूप मजा येते। सोलार पॅनल यूज करतात ते लोक। सकाळी सकाळी गरम पाणी येण्याला थोडा उशीर होतो, तो हीटर देतात, तो पाण्यामध्ये बादलीमध्ये ठेवायचा असतो आणि त्याच्याने तुम्हाला गरम पाणी मिळतं। ओव्हरऑल रिव्ह्यूज मी देईन, चांगले आहेत। ब्रेकफास्ट वगैरे पण चांगला होता, कॉफी वगैरे पण चांगली होती। तर तुम्हाला जर एक बजेट स्टे आणि असा स्टे करायचा असेल तर हा चांगला ऑप्शन आहे। तुम्हाला लेहची पूर्ण सिटी दिसते, तो हायवे पण दिसतो जिथून आपण वरती आलो आहे। कमाल कमाल। जसं जसं वरती जाऊ टॉपला, तसं जसं तुम्हाला AMS वगैरे हिट होऊ शकतं, तर त्याची तुम्ही काळजी घ्या, कारण की काय काय जणांना त्रास होतो या टर्निंगचा पण आणि ऑक्सिजन लेवलचा पण। तर वरतीच नुब्रा व्हॅलीला जाताना ते लोक विचारतात तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर हवा का। आम्ही तर घेतला नाही आहे, कापूर वगैरे ठेवलेत। तर कापूर खूप युजफुल असतात। डबीमध्ये कापूर घ्या आणि वास घेत राहा आणि पाणी पित राहा, तर त्याच्याने ऑक्सिजन लेवल तुमची कमी नाही होत। याची कॉस्टिंग आमची पूर्ण नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग वगैरे फिरून त्याची 30,000 वगैरे होतात। ही 12 सीटर आहे, ही पण आपण 8 जण आहोत त्याच्यामध्ये। तर ही आपली टेम्पो ट्रॅव्हलर आणि सगळं लगेच आम्ही मागे ठेवलं आहे। तो आप कौन से प्लेसेस पे लेके जाते हो साइट सीन कराने के लिए? साइट सीन्स अभी हम जाएंगे नुब्रा, तो रास्ते में मिलेंगे सबसे पहले खारदुंगला मिलेंगे। ओके। और उसके बाद फिर नीचे हम नुब्रा की तरफ डाउन होते जाएंगे। ओके। फिर रास्ते में मिलेंगे आपको टाइम पास के लिए गो कार्टिंग मिलेगा, जिप लाइन मिलेगा, और राफ्टिंग भी मिल जाएगा। राफ्टिंग भी मिलेगा और MT भी मिलेगा। तकरीबन 5:30-6 बजे हम सेंट ड्यून्स पहुँच जाएंगे, मतलब नुब्रा पहुँच जाएंगे। हाँ, नुब्रा पहुँच। उसके बाद नेक्स्ट डे हम लोग पँगॉन्ग के लिए, नेक्स्ट डे पँगॉन्ग ले जाएंगे हम। खारदुंगला जाताना म्हणजे नुब्रा व्हॅली साईडला जाताना इथे साऊथ पोल म्हणून आहे, तिथे चेकिंग होते तुमची गाडीची, किती जण आहेत वगैरे विचारतात। तर हे चेकिंग चालू आहे इकडे। आम्ही पोचलो आहोत खारदुंगला पासला, सर्वात हायेस्ट बायकर पॉईंट बोलतात हा। पण आता सर्व रोड चांगले झालेत, त्यामुळे गाड्या पण येतात मोठ्या मोठ्या, त्यामुळे खूप टुरिस्ट येतात इकडे। याची हाईट आहे 17,982, म्हणजे ऑलमोस्ट 18,000 हाईटवर आपण आलो आहोत। तुम्ही बघू शकता मागे तो बोर्ड आहे। चलो ड्रॉप कर दीजिएगा बाद में, चलिए। 1 2 3 ऑक्सिजन लेवल थोडा कमी आहे। कापराची डब्बी आहे, कापूर असतो ना, ती आणा आणि त्याचा वास घेत राहा आणि कमी बोला, ॲक्टिव्हिटी थोड्या कमी करा। खूप गर्दी आहे आणि हा माझ्या मते आम्ही आलो आहे तो बेस्ट सीझन आहे असं मला वाटतं, बिकॉज तुम्ही बर्फामध्ये अडकत नाही कुठे। आता थोडा बर्फ अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये खेळू शकता, बाहेर पडू शकता, गाडी तुमची कुठे अडकत नाही।
तर हा सीझन बेस्ट सीझन आहे असं मला वाटतं. जेवढी जास्त ॲक्टिव्हिटी कराल ना तेवढा दम लागतो. डोकं थोडं थोडं जड व्हायला लागतं. मी याच्यात कापूर आणला आहे, तसं काय वाटलं तर वास घेतो त्या कापराचा. असं पण आहे विजय खारदुंगला टॉप. इथून तुम्ही सियाचीन बॉर्डरवर पण जाऊ शकता आणि तुर्तुकला पण जाऊ शकता. दोन्ही बॉर्डर आहेत. इकडे पण तुम्ही बर्फामध्ये खेळू शकता. इकडे फोटो काढल्यानंतर भरपूर जण इथे वरती पण चढतात. मस्त. एवढा क्लायमेट चेंज झालाय तरी पण इथे खूप बर्फ आहे. मजा आली. मजा आली. आता आपण पोचलो आहोत नॉर्थ पोलला. आधी लागलेला आपल्याला साऊथ पोल, त्याच्यानंतर खारदुंगला सर्वात हायेस्ट पॉईंट, आणि आता आपल्याला लागला नॉर्थ पोल. तर नॉर्थ पोलला चेक करतात की साऊथ पोलवरून आलेली गाडी की त्याच्यामध्ये तेवढीच माणसं आहेत का वगैरे. जेव्हा तुम्ही खारदुंगला पासमधून पुढे येता तेव्हाच नुब्रा व्हॅली चालू होते, तो एरिया. रस्ते खूपच वळणाचे आहेत आणि जर तुम्ही बाईकने येणार असाल तर खूप सांभाळून या, कारण की मधला रस्ता काही आहे तो खूप काम चालू आहे त्याचं, मधल्या रस्त्याचं ऑलमोस्ट 10 किलोमीटर रस्त्याचं. आता आपण इथे आलो आहोत, हे पहाडी धावा म्हणून. इथे काहीतरी खाऊया, थोडा वेळ थांबूया आणि पुढे मग आपण सँड ड्यून्सला वगैरे जाणार आहोत. तर इथे काही ॲक्टिव्हिटीज पण आहे. रिव्हर राफ्टिंग आहे, त्याच्यानंतर परत झीप लाईन आहे, ATV राईड वगैरे आहे. तर बघूया ते आपण करणार आहे की नाही ते. कसं दिले रे? वाटतं सूप प्यायला दिलं. सूप का रोटी चपाती आहे काय तुमच्या? पनीर काली मिर्च. ठीक आहे, काली मिर्च. पनीर काली मिर्च. घ्या रे, एक नंबर रे. खरंच खूप चांगलं होतं जेवण इकडचं. तर आपण त्यांच्याशी बोलूया. बहुत अच्छा था खाना. थैंक यू सो मच. हम रिकमेंड करेंगे आपको. थैंक यू सर. कौन सा जगह है ये? खलसर है सर. खलसर. जी सर. खरदुंगला के बाद आता है खरदुंग के बाद आता है खलसर विलेज. ओके, खालसा विलेज. तर तुम्हाला यायचं असेल तर यांच्याकडे येऊ शकता. यांच्याकडे जे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण हे प्रोव्हाइड करतात. पुढे आहेत त्या थोड्या. सो थँक्यू सो मच सर. बहुत बढ़िया खाना था. थँक्यू सर. थँक्यू सर. खाली जे बघताय तुम्ही ते सँड आहे पूर्ण, आणि एका बाजूला नदी वाहते, आणि हे झिपलाईन आहे वरती. एवढ्या कोरड्या डोंगरामधून हे एक पाण्याचा झरा आहे, वरून खालपर्यंत येतो पूर्ण, आणि याच पाण्याच्या पुढे नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग होते. आता आपण आलो डिस्किट मॉनेस्ट्रीला. गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती आहे जी 106 फुटाची आहे. तर बघूया वरती जाऊन, आणि इकडचा व्ह्यू कसा दिसतो आपल्याला. सुपर व्ह्यू आहे. प्रत्येक ठिकाणाचा वेगळा व्ह्यू आहे एकदम.
स्वप्नीली स्टोन्सचं लावते, स्टोन बॅलेन्सिंग. बघूया होतं काय. रोहनला मिळणार पाहिजे. हे स्वप्नील लावलेले आहे भारी, ते पण 1 मिनिटाच्या आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत सँड ड्यून्सला. सँड ड्यून्स म्हणजे लडाखमध्ये. इथे वाळू आहे आणि इथे उंट पण आहेत, त्याच्यात पाणी पण आहे, बर्फ पण दिसेल तुम्हाला, सगळंच आहे इकडे. तर त्या साईडला बर्फ तुम्हाला दिसतोय, हे पाणी वाहताना दिसतंय. ट्रेडिशनल कपडे घालून फोटो काढू शकता तुम्ही. इथे कॅमल राईड पण होतात आणि हे कॅमल्स फक्त तुम्हाला इथेच बघायला मिळतील. डबल हम्पचे आहेत, छोटी बारकी पिल्लं पण आहेत त्याची. तर जैसलमेरला आपण जे उंट बघितले, हे उंट त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. याला डबल हम्प आहे, याचा कलर पण थोडा वेगळा आहे. आणि हे उंट फक्त तुम्हाला इकडेच बघायला मिळतील. ही वाळू आहे, तुम्ही बघू शकता, पण ही या डोंगरातून आलेली आहे पूर्ण बाजूबाजूने. तर या कॅमल राईडचे 350 रुपये पर हेड घेतात आणि हा एवढा मोठा राऊंड असतो, तिथून फिरवून असं रिटर्न. आणि एकच तिकीट काउंटर आहे, असे वेगवेगळे रेट नाही आहेत कोणाचे, एकच रेट आहे. कमी जास्त करू शकत नाही तुम्ही, युनियन रेट असतात तसे येते. मागे मस्त सनसेट होतं. आणि हा व्ह्यू बघा, सूर्याची लाईट आली आहे मस्त आणि पलीकडे काळे ढग आहेत आणि या साईडला सगळं सूर्याच्या किरणामुळे कसं झालं आहे, पेंटिंग वाटते, पेंटिंग. खूप मजा आली, खरंच मजा आली. आणि त्या ॲरोच्या यायला अजून मजा आली थोडा वेळ. 100 रुपयाला 5 शॉट होते. आमच्या याच्यामध्ये 8 जण आहेत, 2 राऊंड घेतले, 200 रुपये झाले त्याचे. तर इव्हिनिंग टाईम स्पेंड करायला खूप चांगलं आहे. 7:15 झालेत, आता वाटत पण नाहीत 7:15 झालेत. जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं आहे. गाडी अडकली आहे रेतीमध्ये, वाळू खूप हे बारीक आहे त्यामुळे अजून खाली जाते गाडी. आता त्याच्यावर पाणी टाकतोय आम्ही, वाळू ओली करतोय, त्याच्याकडून पटकन निघेल म्हणून. तर हा गेस्ट हाऊस आम्ही याचसाठी बुक केला आहे. हे यांच्या गेस्ट हाऊसचं नाव आहे आमा गेस्ट हाऊस, नुब्रा व्हॅलीचं. आणि ते फ्री वायफाय वगैरे पण अवेलेबल आहे, कॅम्प फायर वगैरे पण आहे, फॅसिलिटीज खूप आहे त्यांच्या. इथे पण बाहेर डायनिंग एरिया आहे, एक वरती पण डायनिंग एरिया आहे तुम्हाला, आणि एक आतमध्ये पण डायनिंग एरिया आहे. हे यांचं या साईडला किचन आहे. नमस्ते जुले, आपका नाम? ताशी. ताशी जी. तो कैसे रहता है आपका गेस्ट हाउस का? मतलब अगर हम लोग सीजन में आए तो प्राइसिंग कैसा रहता है? पर पर्सन रहता है या फिर रूम के हिसाब से? रूम का भी रहता है, पर्सन का भी रहता है सर. Okay. हमारा चलेगा, सब्जी रहेगा, ऑर्गेनिक सब्जी रहेगा. ऑर्गेनिक सब्जी यहाँ पे ही खेती होती है? नॉन वेज का किचन अलग होता है, वेज का किचन अलग होता है. अरे वाह. तो बर्फ यहाँ भी गिरती है कि यहाँ पे बर्फ? इधर थोड़ा गिरेगा सर, थोड़ा गिरता है. जी जी, विंटर में. जी. उस साइड बगल वाले में सियाचिन में गिरेगा, सियाचिन खरदुंगला में गिरेगा.
तर यांचं स्वतःचं गेस्ट हाऊस आहे. एक रूम आपल्याला इथे दिलं आहे आणि एक रूम वरती आहे. आपल्याला जे हे गेस्ट हाऊस दिलं आहे ते पर पर्सनच्या हिशोबाने दिलं आहे, ज्याच्यामध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे आणि याची प्राईस आहे 900 पर पर्सन त्यांनी दिली आहे. खूप चांगलं आहे बिकॉज तुमचं या साईडला जेव्हा नुब्रा व्हॅलीला तुम्ही येतात तेव्हा कॉस्टिंग खूप वाढते स्टेची. 1200, 1400, 1600 किंवा कॅम्प घेतले कॅम्पचे तुमचे 3,500-4,000 जातात पर कॅम्पचे. त्यामुळे इथे तुम्हाला पर रूमनुसार मिळतात काय काय वेळी, पण आम्ही घेतलेत ते असेच पर पर्सननुसार, ज्याच्यामध्ये आपला डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. शेवटी हिशोब तेवढाच होतो पर पर्सन तुम्ही बघितलं तर डिनर आणि ब्रेकफास्टचा. आणि हा आहे यांचा वरचा फ्लोअर. इथे 2 रूम आहेत. ही एक रूम आहे, एवढी मोठी रूम आहे. डबल बेड, इथे सिंगल बेड आहे, इथे सोफा आहे. अशा बॅगा अशाच टाकल्यात. आम्ही खूप थकलो आज. वॉशरूम आहे आतमध्ये, खूप इनफ स्पेस आहे. हे आहे वॉशरूम एवढा मोठा. 24 आवर्स गरम पाणी आहे. सोलार पॅनल आहे. सोनार आहे ती या इथे गेस्ट हाऊसला सगळ्या सोलार पॅनलच असतात. गरम पाणी पण आहे आणि टॉवेल्स वगैरे प्रोव्हाइड केले आहेत त्यांनी. सोप वगैरे प्रोव्हाइड केलं आहे. पप्पा व्हेज खातात आहेत. काय आहे पप्पा? मटर पनीर, डाळ, पापड, अंडा लोणचं. आम्हाला काय जेवायला? चिकन आहे. चिकन टेस्ट एकदम मस्त आहे. पापड, लोणचं, डाळ, भात, चपाती पण आहे. देवा एकदम गरम गरम जेवण आहे. तुम्ही नक्की इथे आला नुब्रा व्हॅलीला हेच हॉटेल प्रेफर करा. खूप चांगलं आहे. सगळ्या सोयीपासून. माणसं पण खूप पोलाइटली आहेत. जेवण एकदम मस्त आहे. तुम्हाला कशाची काही कमी पडून देणार नाही. रेट पण कमी. आणि त्याच्यामध्ये स्वीट्स पण त्याने दिले आम्हाला. गुलाबजाम खायला दिले. आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की असं काय होईल. रेट पण कमी आहे आणि रेट पण कमी आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आपला डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. खरंच खूप भारी आहे. म्हणजे तुम्ही व्हेज पण खाऊ शकता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉनव्हेज पण खाऊ शकता एकत्र. आपण एवढे पॉईंट्स आजच्या दिवसात कव्हर केले आणि हा स्टे घेतला. तर गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझे व्हिडिओज. तर मी हेच सांगेन तुम्हाला, बुकिंग करू नका. इकडे या, स्टे घ्या. जर तुमची फॅमिली एकदम मोठी नसेल, म्हणजे लहान मुलं वगैरे नसतील, जर तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये येणार असाल तर मी हेच सांगेन, इथे या, बुकिंग करा. कमी स्वस्तांमध्ये मिळेल. असं काहीच नाही की इथे फुल असतं, हे असतं, ते असतं. अजिबात नाही. तुम्ही कधी पण या. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईस. बघूया आपण पुढे काय करतो.